नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे संध्या क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आज आपण पाहणार आहोत कच्च्या कैरीचं टकू करायचं कसं पाहणार आहोत. आणि बरेचसे हिरवेगार कैरी आले होते आपल्याकडे, त्यासाठी वर्षभर टिकणार असे टकू करणार आहोत, जे खाज्याचं टकू म्हणतात पाहते. त्यासाठी स्वच्छ असे कैरी धुवून घेतलेले आहेत आणि त्याला चांगले पुसून घ्यायचं. पाण्याचा अंश बिलकुल नाही ठेवायचं कैरीमध्ये, त्यामुळेच आपलं कैरी म्हणजे कैरीचे जे टकू असते ना ते खराब व्हायची शक्यता असते. त्यासाठी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बिलकुल पाणी न ठेवता याला स्वच्छ कोरडं करून घ्यायचे. आंब्याचं रायता असो किंवा असं कैरीचं काय म्हणतात त्याला, कोणतेही साहित्य असो जे जास्त दिवस टिकवायचे असतील आपल्याला, तर त्या कोणत्याही वस्तूला अगोदर चांगलं पाण्याचा अंश न ठेवता कोरडं करून घेणं आवश्यक असते. पण जे जास्त दिवस टिकवायचे असतात त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नसले पाहिजे. त्यासाठी मी स्वच्छ असं अगोदर एक अर्धा तास मी याला धुवून ठेवलं होतं, तरी पण पाणी सुकलं होतं, कुठं दिसत होतं, त्यामुळे पुसून पण घेता व्यवस्थित. आपल्याला पूर्ण आता याचे साल काढून घ्यायचे. टकू करायला घेतले होते, साल वगैरे काढणं झालं. मग ह्यांनी म्हणले आपण रुबीला आंघोळ घालू. मग ते तसंच ठेवलं. रुबीना एवढी गुणाची आहे की नाही, आंघोळ घालताना काहीच करत नाही. कोणते कुत्रे खूप त्रास देतात, तोंड बांधून वगैरे करतात, पण आमची रुबी बिलकुल काही त्रास देत नाही आंघोळ घालायला. आणि इकडे उन्हाळा आहे, 2 दिवसाला एकदा सुद्धा घातलं तरी काही होत नाही, म्हणजे काही म्हणत नाही. ती घरात वावरती ना, त्याच्यामुळे बरोबर आंघोळ घालायला लागते तिला. घर सगळं फिरते आमची रुबी. पूर्ण बॉडी घोळाली. तुला बी खोलालो ते पाय पाणी इकडे थोडं थांब की गं. असे कैरीला ना असे इळतीला खाची पडायचे असतात. मस्त असे तुकडे पडतात का. मस्त असे सगळे खाजे पाडून घ्यायचे आणि ह्याला असे कापून घेतल्याच्या नंतर असे मस्त तुकडे पडतात का. खाजे पाडून घेतल्याच्या नंतर असे चिरून घेतल्याचे. आणि याला म्हणजे सासूबाई म्हणाले होते की याला सक्कूबद्दा पण म्हणतात म्हणे. मस्त असे तुकडे पडतात. हे बघा असे खात पडलेले आहे. फायनली आपलं जे टक्कू करायचं जे फोडं आहेत ना ते तयार करून झालेलं आहे आता. आणि आपण साहित्य पाहून घेऊया. मिसळण्यासाठी पकड लागणार आहे. आणि हे आहे गूळ ऑर्गॅनिक, आणि हे तिळची पूड आहे, मिरचू, आणि ह्याच्यामध्ये जिऱ्याची पूड, ह्याच्यामध्ये धण्याची पूड, आणि हे पिवळे तिखे आहेत जे की मी ह्याच्यात वाटून घेतलेलं आहे. आणि हे तेल कढईमध्ये कडक करून म्हणजे गरम करून घेतलेलं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर मिसळायचं. आणि मीठ, मिरचू आपण हे मिसळण्यासाठी मोठं घेतलेलं आहे.
आणि हे सगळं करता करता संध्याकाळी सुरू केले होते मी, म्हणजे थोडं सायंकाळीच करता करता उशीर झाला, सगळं अंधार पडलेला आहे. आता आमच्यात आपण टाकू 2 चमचे तिळाची पूड, 1.5 चमचा जिऱ्याची पूड आणि 1.5 चमचे धण्याची पूड. हे तिके आहेत ना, पिवळे तिके वाटून घेतलेले आहेत, हे पण टाकू 2 चमचे. मिरचीसुद्धा जास्त नाही टाकायचं, सपक केलं तरच छान लागतं हे, गुळमुट आणि सपक. सॉरी, मिरचीसुद्धा 2 चमचे टाकून घ्यायचे. जवळपास अर्धी वाटी टाकून घेतलं. सगळं एकजीव करून घेऊया. आणि मेथ्याचं पूड राहिलं होतं, थोडं मेथ्याची पूड टाकून घेतली. फायनली तेल थंड झालेलं आहे, आता टाकून घेऊ. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तक्कूची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. टेस्ट करून पाहणार आहे. मस्त तिखट आंबट खमंग एकदम मस्त झालेलं आहे.